यानंतरची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भातली। उपमुख्यमंत्री अजित पवार अकोला दौऱ्यावरती आहेत। राष्ट्रवादीचा मेळावा, अजित पवारांचं मार्गदर्शन, पवारांच्या उपस्थितीमध्ये अकोला वाशिमची एक आढावा बैठक होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अकोला दौऱ्यावर असल्यामुळे आता अकोल्यातल्या पोलीस लॉन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे आणि याच मेळाव्याला अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत। त्यापूर्वी अकोला आणि वाशिम जिल्ह्याची एक आढावा बैठक सुद्धा ते घेणार आहेत। अकोला जिल्हाधिकारी कार्यालय इथे अजित पवारांची एक आढावा बैठक होईल आणि यानंतर संपूर्ण आढावा घेतला जाणार आहे। याच संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज अकोला दौरा असणार आहे आणि आज ते सकाळी 9:30 वाजता विमानतळावर येणार आहेत। त्यानंतर जे आहे ते अकोल्याच्या नियोजन भवन मध्ये त्यांची आढावा बैठक राहणार आहे। त्यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। त्यानंतर जे आहे त्यांची पत्रकार परिषद राहणार आहे आणि पत्रकार परिषद नंतर ते जे आहे अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी भेट देणार आहे। त्यानंतरचा कार्यक्रम म्हणजे जे आहे पोलीस लॉन मध्ये त्यांची कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे आणि त्या मेळाव्या दरम्यान जे आहे ते मदन भरगड हे यांचा पक्षप्रवेश राहणार आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा कार्यकर्त्यांचा सुद्धा या ठिकाणी पक्षप्रवेश राहणार आहे। या पक्षप्रवेशा दरम्यान या मेळाव्या दरम्यान अजित पवार जे आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वर्षा मोरे, जय महाराष्ट्र न्यूज, अकोला।